नमस्कार मंडळी, मराठी विद्यार्थ्यांसाठी आता UPSC करूया सोपी। तर मंडळी, आज आपण अभ्यास करणार आहे NCERT जिओग्राफी क्लास 6 आणि चॅप्टर क्रमांक 1, ज्याचं नाव आहे दी अर्थ इन दी सोलर सिस्टीम, सूर्यमालेत पृथ्वी। मंडळी, सूर्यमालेत पृथ्वी या चॅप्टरचा अभ्यास करत असताना आपण त्यामध्ये ब्रह्मांड म्हणजे काय, ग्रह म्हणजे काय, तारे म्हणजे काय, उपग्रह म्हणजे काय, लघुग्रह म्हणजे काय, उल्कापिंड म्हणजे काय इत्यादी विषयांचा अभ्यास आपण या चॅप्टर अंतर्गत करणार आहोत। मंडळी, या चॅप्टरचा अभ्यास करत असताना आपण या चॅप्टरला इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अभ्यासून घ्यायचा प्रयत्न करू। कारण मंडळी, तुमच्या UPSC परीक्षेमधील प्रश्न हे इंग्लिश आणि हिंदीमध्येच असतात। ते तुम्हाला समजून घ्यायला सोपे जावे म्हणून आपण इंग्लिश आणि मराठीतून हा चॅप्टर समजून घेण्याचा प्रयत्न करू। तर मंडळी, या चॅप्टरचा सर्वात प्रथम मुद्दा आहे की सेलेस्टियल बॉडीज म्हणजे काय, खगोलीय पिंड, आकाशीय संस्था म्हणजे काय। तर मित्रांनो, दी सन, दी मून अँड ऑल दोज ऑब्जेक्ट्स शायनिंग इन दी नाईट स्काय आर कॉल्ड ॲज सेलेस्टियल बॉडीज। पुन्हा एकदा ऐका, लिहून ठेवा। दी सन, दी मून अँड ऑल दोज ऑब्जेक्ट्स शायनिंग इन दी नाईट स्काय आर कॉल्ड ॲज सेलेस्टियल बॉडीज, खगोलीय पिंड। मित्रांनो, चंद्र, सूर्य आणि रात्रीच्या वेळेस तुम्हाला आकाशामध्ये जे काहीही चमकताना दिसते त्याला आपण खगोलीय पिंड, सेलेस्टियल बॉडीज असे म्हणतो। आता मित्रांनो, दुसरा प्रश्न येते की मग सेलेस्टियल बॉडीजमध्ये काय काय येणार। तर मित्रांनो, ग्रह, तारे, उपग्रह, लघुग्रह, उल्कापिंड जे काहीही असेल ते सेलेस्टियल बॉडीजमध्ये येते। आता दुसरा मुद्दा बघूया की तारे, स्टार्स, तारे कशाला म्हणायचं। तर मित्रांनो, अशा सेलेस्टियल बॉडीज, असे खगोलीय पिंड जे हॉट आणि बिग आहेत, गरम आणि मोठे आहेत, त्यांना आपण खगोलीय पिंड म्हणू शकतो। पण त्यामध्ये काही इतरही विशेषता असायला पाहिजेत। जसे की तारे हे वायूंपासून बनलेले असतात, ते गॅसेसपासून बनलेले असतात, त्यानंतर त्यांची स्वतःची उष्णता व प्रकाश असतो। मित्रांनो, हे जे काही मी तुम्हाला मुद्दे सांगत आहे हे तुम्हाला MCQ प्रश्न सोडवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। त्यामुळे हे जे काही विशेषता आहेत, ताऱ्यांची विशेषता, उल्कापिंड कशाला म्हणायचं, सेलेस्टियल बॉडीज कशाला म्हणायचं, हे सर्व काही मी तुम्हाला सांगत असताना ते लिहून घेण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, स्टार्स एकतर हे गरम आणि मोठे असतात, त्यानंतर ते वायूंपासून बनलेले असतात, त्यांची स्वतःची उष्णता व प्रकाश असतो। मित्रांनो, ताऱ्यांची स्वतःची उष्णता व प्रकाश असतो, ग्रहांना स्वतःचा प्रकाश व उष्णता नसते, ते ताऱ्यांपासून उष्णता व प्रकाश घेत असतात। मित्रांनो, आता ताऱ्याचं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर सूर्य हा एक तारा आहे। कारण मित्रांनो, स्वतःची उष्णता व प्रकाश जेव्हा असतो तेव्हा ती उष्णता आणि प्रकाश तारे उत्सर्जन करत असतात। आता मित्रांनो, सूर्याला तारा कसं म्हणायचं, कारण मित्रांनो सूर्य हा गरम आणि मोठा आहे, त्यानंतर तो वायूंपासून बनलेला आहे। तो कोणकोणत्या वायूपासून बनलेला आहे हे कमेंटमध्ये लिहा, लवकर लिहा, मी वाचणार आहे। त्यानंतर सूर्य, त्याला स्वतःची उष्णता व प्रकाश आहे, आणि ही जी उष्णता आहे आणि प्रकाश आहे याचे उत्सर्जन सूर्य करत असतो, आणि याच सूर्याची उष्णता व प्रकाश इतर ग्रह घेत असतात। जसे की आपली पृथ्वी सूर्यापासून उष्णता व प्रकाश मिळवत असते, तिला स्वतःची उष्णता व प्रकाश नाही आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आतापर्यंत खगोलीय पिंड, सेलेस्टियल बॉडीज कशाला म्हणायचं आणि तारे कशाला म्हणायचं हे बघितलं। तर मित्रांनो, आता नेक्स्ट टॉपिक आहे तारे आणि दिशा निर्धारण। तर मित्रांनो, तारे कशा प्रकारे आपल्याला दिशा निर्धारण करण्यासाठी मदत करतात ते आपल्याला बघायचे आहे। तर उदाहरण घेऊन बघूया ना। तर उदाहरण आहे ध्रुव तारा, ज्याला आपण पोल स्टार असेही म्हणतो। मित्रांनो, हा ध्रुव तारा नेहमी उत्तर दिशा दाखवण्याचे काम करत असतो। लिहून ठेवा, MCQ मध्ये हा प्रश्न येऊ शकतो। तर मित्रांनो, ध्रुव तारा हा उत्तर दिशा दाखवण्याचे काम करत असतो। आता आपल्याला कॉन्स्टिलेशन्स, नक्षत्रमंडल, तारामंडल कशाला म्हणायचे ते बघायचे आहे। तर मित्रांनो, व्हेरियस पॅटर्न्स फॉर्म्ड बाय डिफरंट ग्रुप्स ऑफ स्टार्स आर कॉल्ड कॉन्स्टिलेशन्स। पुन्हा एकदा ऐका, व्हेरियस पॅटर्न्स फॉर्म्ड बाय डिफरंट ग्रुप्स ऑफ स्टार्स आर कॉल्ड
कॉन्स्टिलेशन. कॉन्स्टिलेशन कशाला म्हणायचे तर मित्रांनो, ताऱ्यांच्या समूहांनी ज्या विशिष्ट आकृत्या तयार केलेल्या असतात त्यांना आपण कॉन्स्टिलेशन्स असं म्हणत असतो. मित्रांनो, आता इथे लक्षात असू द्या की जर समजा तारे अशा प्रकारे एक इथं एक इथं एक इथं अशा प्रकारे असतील तर त्याला आपण कॉन्स्टिलेशन्स असं म्हणू शकत नाही. परंतु हेच तारे, या ताऱ्यांचे समूह जेव्हा विशिष्ट प्रकारच्या आकृत्या तयार करत असतील, जसे की त्यानंतर अशा विशिष्ट प्रकारच्या आकृत्या जर तयार करत असतील तर त्यांना आपण नक्षत्रमंडल असे म्हणतो. मित्रांनो, आता या नक्षत्रमंडल, तारामंडल, कॉन्स्टिलेशन्सची काही उदाहरणे बघूयात. तर अर्सा मेजर, बिग बियर, सप्तर्षी ही काही नक्षत्रमंडल कॉन्स्टिलेशन्सची उदाहरणे आहेत. मित्रांनो, सप्तर्षी हा बिग बियर आणि अर्सा मेजर यांचाच एक भाग आहे. तर अशा प्रकारे आपण कॉन्स्टिलेशन्स कशाला म्हणायचे आणि तारे दिशा निर्धारण करण्यास कशा प्रकारे मदत करतात याचा अभ्यास केला. तर मित्रांनो, आता आपल्याला सूर्याबद्दल काही महत्त्वपूर्ण बाबी माहिती करून घ्यायच्या आहेत आणि लक्षात ठेवायच्या आहेत. तर तुम्हाला हे तर माहिती आहे की सूर्य हा एक तारा आहे आणि ताऱ्यांच्या काय विशेषता असतात, काय महत्त्वपूर्ण बाबी असतात, तारा म्हणजे काय हे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. आता मित्रांनो, सूर्याबद्दल काही महत्त्वपूर्ण बाबी आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, सन इज द सेंटर ऑफ द सोलर सिस्टम. सूर्य हा सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे आणि इतर सर्व ग्रह सूर्याभोवती चक्रा मारत असतात, फेऱ्या मारत असतात. आता नेक्स्ट, सूर्य हा मोठा आणि गरम आहे. मित्रांनो, सूर्य हा तारा आहे आणि ताऱ्याची विशेषताच ही आहे की तारे हे मोठे आणि गरम असतात. त्यानंतर तो वायूंपासून बनलेला आहे. तारे वायूंपासून बनलेले असतात, सूर्य वायूंपासून बनलेला आहे. तुम्हाला मी सूर्य कोणत्या वायूंपासून बनलेला आहे हा प्रश्न विचारला होता आणि तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचे सांगितलेले होते. लिहिले का? बघतो मी. तर मित्रांनो, नेक्स्ट, गुरुत्वाकर्षण शक्ती, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मित्रांनो, सूर्याचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो संपूर्ण सूर्यमालेला जोडून ठेवण्याचे काम करत असतो. त्यानंतर उष्णता आणि प्रकाशाचा स्रोत. मित्रांनो, सूर्य हा उष्णता आणि प्रकाशाचा स्रोत आहे इतर सर्व ग्रहांसाठी. उदाहरण घेऊन समजूया. पृथ्वीला स्वतःची उष्णता व प्रकाश नाही आहे, तो एक ग्रह आहे आणि सूर्य हा एक तारा आहे. सूर्याला स्वतःची उष्णता आणि प्रकाश आहे ज्याचे तो उत्सर्जन करत असतो आणि त्यामुळे पृथ्वीला, आपल्या पृथ्वीला सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश मिळत असतो. सो अल्टिमेटली सूर्य हा उष्णता आणि प्रकाशाचा स्रोत आहे. त्यानंतर सूर्य हा पृथ्वीपासून जवळजवळ 15 करोड किलोमीटर दूर आहे. हे आहे पृथ्वी आणि सूर्याचे अंतर. तर मित्रांनो, आता नेक्स्ट आहे न्यूक्लिअर फ्युजन, आण्विक फ्युजन. ही क्रिया सूर्यामध्ये घडत असते. मित्रांनो, मी तुम्हाला म्हटले होते ना की सूर्य हा वायूंपासून बनलेला आहे. ती वायू कोणती? तर मित्रांनो, सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियम या वायूंपासून बनलेला आहे. तर मित्रांनो, हायड्रोजनचे अणू परस्पर मिळून हेलियमचे अणू बनवतात, ज्यामुळे सूर्यामध्ये अत्यधिक प्रमाणात उष्णता आणि प्रकाश उत्सर्जित होत असतो. त्यामुळे सूर्य हा उष्णता आणि प्रकाशाचा स्रोत बनलेला आहे. मित्रांनो, सूर्यापासून हे जे किरण निघतात, हे किरण पृथ्वीपर्यंत पोचायला जवळजवळ 8 मिनिट आणि 20 सेकंद इतका वेळ लागतो. 8 मिनिट आणि 20 सेकंद इतका वेळ लागतो सूर्याची किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचायला. आणि तुम्हाला तर सांगितले की सूर्य आणि पृथ्वी यांमधील अंतर जवळजवळ 15 करोड किलोमीटर एवढे आहे. आता मित्रांनो, प्रकाश वर्ष, लाईट इयर ही काय भानगड आहे? तर मित्रांनो, लाईट इयर हे डिस्टन्स मोजण्याचे एक युनिट आहे. आता मित्रांनो, सूर्य आणि इतर ग्रह यांच्यामध्ये खूप अंतर आहे आणि हे अंतर किलोमीटरमध्ये मोजणे अशक्य आहे, म्हणजे शक्य नाही. तर मित्रांनो, त्यासाठी लाईट इयर हे एक युनिट वापरले जाते, ज्याला आपण प्रकाश वर्ष असे म्हणतो. ठीक आहे. तर मित्रमंडळी, आता आपल्याला अभ्यास करायचा आहे सोलर सिस्टीम, सूर्यमालेचा. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला सांगून देऊ इच्छितो की माझी ड्रॉइंग पाहिजे तेवढी छान नाही, त्यामुळे तुम्हाला माझ्या या ड्रॉइंगला सहन करावे लागेल.
तर मित्रांनो, सूर्य हे 8 ग्रह, त्यांचे उपग्रह, लघुग्रह, उल्कापिंड या सर्वांची मिळून आपली सूर्यमाला बनलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे जे 8 ग्रह आहेत त्यांची इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये नावे माहिती पाहिजेत. जसे की बुधला मर्क्युरी असे म्हणतात, शुक्रला व्हेनस असे म्हणतात, पृथ्वीला अर्थ म्हणतात, मंगळ म्हणजे मार्स, त्यानंतर गुरुला ज्युपिटर असे म्हणतात, शनीला सॅटर्न असे म्हणतात, त्यानंतर युरेनस आणि नेपच्यून. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 8 ग्रह आहेत. आता मला सांगा, ग्रह म्हणजे काय, प्लॅनेट म्हणजे काय? तर मित्रांनो, प्लॅनेट हा शब्द ग्रीक भाषेतील प्लॅनेटाई या शब्दापासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ होतो परिभ्रमक, परिभ्रमण करणारा, फेऱ्या मारणारा, चक्रा मारणारा. तुम्हाला तर माहीत आहे की हे जे 8 ग्रह आहेत हे सूर्याला परिभ्रमण करत असतात, सूर्याला फेऱ्या मारत असतात आणि त्यामुळे यांना प्लॅनेटाई म्हणजेच ग्रह असे म्हणतात. तर मित्रांनो, हे जे ग्रह असतात हे एका निश्चित पथावर सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात, ज्याला दीर्घ वर्तुळाकार परिभ्रमण पथ असे म्हणतो. यालाच आपण ऑर्बिट म्हणजेच ग्रहांची कक्षा असे म्हणतो. आणि प्रत्येक ग्रहाची आपली एक कक्षा असते आणि त्या कक्षेनुसार ते ग्रह सूर्याभोवती फेऱ्या मारत असतात. तर मित्रांनो, आता आपल्याला बघायचं काय आहे, तर हे जे ग्रह आहेत यांना सूर्याभोवती त्यांची एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? तर मित्रांनो, बुध या ग्रहाला 88 डेज म्हणजेच 88 दिवस लागतात. त्यानंतर शुक्रला 255 दिवस लागतात, पृथ्वीला 365 दिवस लागतात, मंगळला 687 दिवस लागतात, गुरु म्हणजे ज्युपिटर या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 12 वर्ष लागतात, शनीला 29 वर्ष 5 महिने लागतात, त्यानंतर युरेनसला 84 वर्ष लागतात, तर नेपच्यूनला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 164 वर्ष लागतात. आता मित्रांनो, या ग्रहांना त्यांचे उपग्रह पण असतात. जसे की पृथ्वीला एकुलता एक प्राकृतिक ग्रह आहे, ज्याला आपण चंद्र असे म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर मंगळला 2 उपग्रह आहेत, त्यानंतर ज्युपिटरला 53 उपग्रह आहेत, सॅटर्नला म्हणजे शनीला 53 पेक्षा अधिक उपग्रह आहेत आणि शनी हा ग्रह सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण इत्यादी माहिती तर बघितली. आता काय आहे, तर हे जे सूर्याच्या नजदीकचे म्हणजेच जवळचे जे हे 4 ग्रह आहेत, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, यांना आंतरिक ग्रह असे म्हणतात. तर मित्रांनो, हे जे दूरचे नेक्स्ट 4 ग्रह आहेत, जसे की गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून, यांना बाह्य ग्रह म्हणतात. आता मित्रांनो, हे जे आंतरिक ग्रह आहेत हे दगडांपासून बनलेले आहे, चट्टानों से बने है. त्यानंतर मित्रांनो, हे जे बाह्य ग्रह आहेत हे गॅसेस पासून बनलेले आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण बघितले की आंतरिक ग्रह कशाला म्हणायचे आणि बाह्य ग्रह कशाला म्हणायचे. तुम्हाला आता जर एकदम सोप्या पद्धतीने हे आपली सूर्यमाला आठवण ठेवायची असेल तर ते पण मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, तुम्हाला वार तर माहिती असतील, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार माहिती असेल ना, माहितीच असेल. म्हणून मित्रांनो, आधी घ्या बुध. सूर्यापासून पहिला ग्रह आहे बुध, म्हणून बुधपासून स्टार्ट करायचं. ठीक आहे. आता बुध, त्यानंतर कोणचा वार येतो? गुरु. गुरुला सोडून द्यायचं, शुक्रला घ्यायचं. ठीक आहे. शुक्रनंतर येतो शनी. शनीला सोडून द्यायचं, रवी घ्यायचं आणि तिथं लिहायचं पृथ्वी. ठीक आहे. म्हणजे आता रवीनंतर काय येते? सोम. सोमला सोडून द्यायचं, घ्यायचं मंगळ. आला मंगळ. त्यानंतर मंगळ नंतर येतो बुध. बुधला सोडून द्यायचं, गुरु घ्यायचं. आला गुरु ग्रह. त्यानंतर गुरु आहे. गुरुनंतर येतो शुक्र. शुक्रला सोडून द्यायचं, शनी घ्यायचं. आला शनी. त्यानंतर युरेनस आणि नेपच्यून, हे तर आपल्याला माहितीच आहे. तर अशा प्रकारे या ग्रहांना म्हणजे सूर्यापासून क्रमाने जे हे ग्रह आहेत त्यांना आपण आठवण ठेवू शकतो. मित्रांनो, यांचा क्रम तुम्ही लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये यांच्या क्रमावर पण प्रश्न येऊ शकतो. आता मित्रांनो, एक ग्रह होता प्लुटो. 2006 पर्यंत, ऑगस्ट 2006 पर्यंत प्लुटोला सुद्धा ग्रह मानल्या जायचं. परंतु आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटन जे आहे
त्याने ऑगस्ट 2006 मध्ये त्यांना ग्रहाच्या यादीमधून बाहेर काढून टाकले. आता याचे कारण काय? तर मित्रांनो, हा जो प्लुटो ग्रह होता हा दुसऱ्या ग्रहांच्या कक्षेला कापायचा. तर मित्रांनो, ग्रहाची मी तुम्हाला आधीच एक विशेषता सांगितलेली आहे की ग्रहांची स्वतःची एक कक्षा असते, एक ऑर्बिट असतो, त्यात ग्रह फिरत असतात, परिभ्रमण करत असतात. परंतु हा जो प्लुटो हा ग्रह होता त्याची निश्चित अशी कक्षा नव्हती, त्याची निश्चित असं ऑर्बिट नव्हतं. त्यामुळे त्या प्लुटोला ग्रहांच्या यादीमधून काढून टाकण्यात आले, वगळण्यात आले. तर मित्रांनो, आता काही इम्पॉर्टंट माहिती आहे का? ते म्हणजे हा जो शुक्र ग्रह आहे याला पृथ्वीचा जुडवा ग्रह असेही म्हणतात किंवा पृथ्वीची बहीण असंही म्हणतात, कारण साईज आणि शेपमध्ये जवळजवळ पृथ्वी आणि शुक्र हे सारखे आहेत. परंतु मित्रांनो, जरीही हे साईज आणि शेपमध्ये सारखे दिसत असले तरीही यांच्यामध्ये खूप सारा डिफरन्स आहे. कसा? तर मित्रांनो, हा जो शुक्र हा ग्रह आहे हा अत्याधिक गर्म आहे. तर मित्रांनो, पृथ्वीवर जीवन संभव आहे आणि इतर कोणत्याही ग्रहावर सजीव सृष्टी नाही आहे. हा झाला यांच्यामधील फरक. आता मित्रांनो, मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये एक पट्टा आहे ज्याला आपण ॲस्टेरॉइड्स बेल्ट असे म्हणतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या मध्ये लघुग्रहांचा पट्टा दिसून येतो, ज्याला ॲस्टेरॉइड्स बेल्ट असे सुद्धा म्हणतात. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आतापर्यंत या चॅप्टरमध्ये सिलेस्टियल्स बॉडीज, खगोलीय पिंड कशाला म्हणायचे, त्यानंतर तारे कशाला म्हणायचे, स्टार्स कशाला म्हणायचे, त्यानंतर मित्रांनो सूर्याबद्दल माहिती करून घेतली, त्यानंतर ग्रह कशाला म्हणायचे, सूर्यमालेचा अभ्यास केला ज्यामध्ये आंतरिक ग्रह, बाह्य ग्रह, त्यानंतर मित्रांनो आपण प्रकाश वर्ष कशाला म्हणायचे आणि ताऱ्यांवरून दिशा निर्धारण कसे करायचे इत्यादी टॉपिकचा अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, आपण आपल्या पृथ्वीबद्दल काही विशेष माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जसे की मित्रांनो, पृथ्वी ध्रुवांवर चपटी आहे. ध्रुवांवर पृथ्वी चपटी असल्यामुळे तिला एका विशिष्ट प्रकारचा आकार प्राप्त झालेला आहे, ज्याला आपण भूआभ, जिऑइड असे म्हणतो. लक्षात असू द्या, काय म्हणतो? जिऑइड, भूआभ असे म्हणतो. आता मित्रांनो, सूर्यापासून जर अंतरानुसार बघितले तर पृथ्वी हा तिसरा ग्रह आहे आणि जर आकारानुसार बघितले, साईजनुसार बघितले तर पृथ्वी हा पाचवा मोठा ग्रह आहे. त्यानंतर मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की पृथ्वीला अद्भुत ग्रह म्हणतात. असे का म्हणतात? कारण मित्रांनो, पृथ्वीवर जीवसृष्टी असल्याचे दिसून येते. तर मित्रांनो, जीवसृष्टी असल्यामुळे पृथ्वीला एक अद्भुत ग्रह असे म्हणतात. पृथ्वीला ती गोल्डीलॉक झोनमध्ये आहे असेही म्हणतात. मित्रांनो, आता तुम्ही म्हणणार की गोल्डीलॉक झोन म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, गोल्डीलॉक झोन म्हणजे अंतराळातील असे स्थान जिथे जीवन संभव आहे. अंतराळातील असे स्थान जिथे जीवन संभव आहे त्याला आपण गोल्डीलॉक झोन असे म्हणतो आणि पृथ्वी ही गोल्डीलॉक झोनमध्ये आहे कारण पृथ्वीवर जीवन संभव आहे. त्यानंतर मित्रांनो, पृथ्वीवर 2/3 पाणी आहे म्हणून पृथ्वीला निळा ग्रह असेही म्हणतात. आता मित्रांनो, आपण चर्चा करणार आहे पृथ्वीचा एकमेव प्राकृतिक उपग्रह, पृथ्वीचा एकमेव प्राकृतिक उपग्रह चंद्राबद्दल. तर मित्रांनो, चंद्र हा पृथ्वीचा एक प्राकृतिक उपग्रह आहे, एकुलता एक. त्यानंतर मित्रांनो, चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या 1/4 आहे. त्यानंतर पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3,84,400 किलोमीटर इतके आहे. त्यानंतर मित्रांनो, चंद्राला पृथ्वीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी 27 दिवस लागतात. त्यानंतर मित्रांनो, हेही लक्षात असू द्या की इतकेच दिवस म्हणजे 27 दिवसच चंद्राला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागतात आणि त्यामुळे आपल्याला चंद्राची केवळ एकच बाजू दिसत असते. आता त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो की चंद्रावर पर्वत, मैदान, गड्डे आहेत ज्याची सावली चंद्रावर पडते आणि आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी असे दिसून येते की चंद्रावर डाग असल्याचे दिसून येते, सावली असल्याचे दिसून येते. आणि म्हणून आपल्या गर्लफ्रेंडची तुलना कधी चंद्रासोबत करू नका. समजलं? आता मित्रांनो, नील आर्मस्ट्रॉंग हा जो व्यक्ती आहे याने सर्वप्रथम
चंद्रावर पाय ठेवला होता. कधी? 21 जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्रॉंग या व्यक्तीने चंद्रावर सर्वप्रथम पाय ठेवला होता. अशा प्रकारे मित्रांनो, आपण चंद्र आणि पृथ्वी यांच्याबद्दल माहिती करून घेतली. मित्रमंडळी, आपण बघितले की चंद्र हा पृथ्वीचा एक प्राकृतिक उपग्रह आहे. आता उपग्रह कशाला म्हणायचं? तर मित्रांनो, ह्या अशा सेलेस्टियल बॉडीज असतात ज्या ग्रहांभोवती फेऱ्या मारत असतात. त्यांना आपण उपग्रह असे म्हणतो. असे खगोलीय पिंड जे ग्रहांभोवती चक्रा मारत असतात, फेऱ्या मारत असतात, त्यांना आपण उपग्रह, सॅटेलाइट असे म्हणतो. मित्रांनो, आता उपग्रह दोन प्रकारचे असतात. एक नॅचरल सॅटेलाइट अँड सेकंड ह्युमन सॅटेलाइट. प्राकृतिक उपग्रह आणि नंतर कृत्रिम उपग्रह किंवा मानवनिर्मित उपग्रह असेही म्हणतो. मित्रांनो, प्राकृतिक उपग्रह हे प्राकृतिक असतात, नॅचरल असतात. परंतु जे कृत्रिम उपग्रह आहेत ते मानवाने ब्रह्मांडाविषयी माहिती मिळवून घेण्यासाठी तसेच पृथ्वीवरील संचार सुविधेसाठी बनवलेले असतात आणि रॉकेटद्वारे वरती पाठवलेले असतात. आता मित्रांनो, कृत्रिम उपग्रहांमध्ये इनसॅट आणि एडोसॅट ही काही कृत्रिम उपग्रहांची ह्युमन मेड सॅटेलाइट यांची उदाहरणे आहेत. त्यानंतर मित्रांनो, शनी हा सर्वाधिक प्राकृतिक उपग्रह असणारा एक ग्रह आहे. काय? शनी, मोस्ट इम्पॉर्टंट. शनी हा सर्वाधिक प्राकृतिक उपग्रह असणारा ग्रह आहे. मित्रांनो, अशा प्रकारे उपग्रहांना नॅचरल सॅटेलाइट अँड ह्युमन मेड सॅटेलाइट, प्राकृतिक उपग्रह आणि मानवनिर्मित उपग्रह अशा दोन भागात विभाजित करता येते. आता मित्रांनो, आपल्याला जाणून घ्यायचे आहे की ॲस्टेरॉइड्स लघुग्रह म्हणजे काय आणि मेटेरॉइड्स उल्कापिंड म्हणजे काय. तर मित्रांनो, ॲस्टेरॉइड्स लघुग्रह हे दगडांचे, खडकांचे छोटे छोटे तुकडे असतात जे विशेषतः मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये जो ॲस्टेरॉइड्स बेल्ट आहे, लघुग्रहांचा पट्टा आहे, तिथे दिसून येतात. मित्रांनो, शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले होते की मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये एखादा ग्रह होता जो कालांतराने फुटला आणि अशा प्रकारचे लघुग्रह इथे बनले, छोटे छोटे दगडांचे तुकडे इथे बनले, म्हणून याला ॲस्टेरॉइड्स बेल्ट, लघुग्रहांचा पट्टा असे म्हणतात. त्यानंतर मित्रांनो, आता उल्कापिंड, मेटेरॉइड्स कशाला म्हणायचे? तर मित्रांनो, स्मॉल पीसेस ऑफ रॉक्स मूव्ह अराउंड द सन. दगडांचे, खडकांचे छोटे छोटे तुकडे जे सूर्याभोवती फिरत असतात त्यांना आपण उल्कापिंड, मेटेरॉइड्स असे म्हणतो. मित्रांनो, हे जे मेटेरॉइड्स असतात हे कधीकधी पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशन फोर्समध्ये येतात आणि कधीकधी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असते. मित्रांनो, जेव्हा हे पृथ्वीच्या वायुमंडळात येतात तेव्हा वायूंसोबत, हवेसोबत घर्षण होऊन हे संपून जातात. आपण म्हणतो ना की तारा तुटला, तेव्हा तो तारा तुटत नसतो, तर हा जो उल्कापिंड असतो हा जळून खाक होऊन जात असतो. त्यालाच आपण तारा तुटणे असे म्हणतो. आता मित्रांनो, कधीकधी हे जे उल्कापिंड असतात ते अर्धवट जळतात आणि पृथ्वीवर आदळतात. जसे की लोणार सरोवर. इथे मित्रांनो, वर्षानुवर्षाआधी एक उल्कापिंड आदळलेले होते आणि आपल्या बुलढाण्यामध्ये लोणार सरोवर, लोणार येथे लोणार सरोवर तयार झालेले आहेत. मित्रांनो, ते उल्कापिंडाचे एक उदाहरण आहे. तर मित्रांनो, आता लक्षात असू द्या की आपली जी पृथ्वी आहे ती सूर्यमालेचा भाग आहे आणि आपली जी सूर्यमाला आहे ती आकाशगंगेचा भाग आहे. मित्रांनो, अशा असंख्य आकाशगंगा मिळून ब्रह्मांड तयार होत असते. आता तुम्हाला लक्षात आले असेल की ब्रह्मांड किती मोठी संकल्पना आहे. तर मित्रांनो, आपली जी आकाशगंगा आहे तिचे नाव आहे मिल्की वे. मित्रांनो, अशा असंख्य आकाशगंगा मिळून ब्रह्मांड तयार होत असते आणि मित्रांनो, ह्या ज्या आकाशगंगा आहेत त्या एकमेकांपासून दूर दूर जात आहेत. आता त्या का दूर जात आहेत, त्या का एकमेकांपासून दूर दूर जात आहेत, हे मी तुम्हाला जेव्हा बिग बँग थेअरी हा टॉपिक शिकवणार तेव्हा त्याची सविस्तर चर्चा करणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण NCERT जिओग्राफी क्लास 6 आणि चॅप्टर क्रमांक 1 ज्याचं नाव आहे दी अर्थ इन दी सोलर सिस्टीम हा चॅप्टर चर्चा करून संपवलेला आहे. मित्रांनो, या चॅप्टरची PDF तुम्हाला टेलिग्रामवर UPSC इन मराठी हे चॅनल आता काढलेले आहे. त्या चॅनलवर तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्हाला या चॅप्टरची PDF मराठीमधून जे काही नोट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलवर मिळून जातील. UPSC इन मराठी या चॅनलवर तुम्ही जॉईन व्हा, तुम्हाला PDF मिळून जाईल. तर मित्रांनो,
आता आपण पुढील चॅप्टरसाठी पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.